हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त युवासेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अंबरनाथ विधानसभा क्षेत्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत कौशल्य प्रशिक्षण व महाआदित्य रोजगार मेळावा 2026 बुधवारी अंबरनाथ पश्चिम येथे पार पडला। या उपक्रमात हॉटेल मॅनेजमेंट, ब्युटी पार्लर, नर्सिंग, रुग्णसेवा, बँकिंग, मार्केटिंग, डेटा एंट्री, रिटेल, सेल्स, संगणक, ॲडव्हान्स एक्सेल, इंग्रजी संभाषण, ग्राफिक डिझायनिंग, ITI, तांत्रिक प्रशिक्षण, इलेक्ट्रिक वाहन दुचाकी दुरुस्ती आणि व्यक्तिमत्व विकास यांसारख्या विविध प्रशिक्षण अभ्यासक्रमांची माहिती देण्यात आली। रोजगार मेळाव्यात अभियंते, ITI तज्ज्ञ, संशोधन व विश्लेषण, विक्री विपणन, ग्राहक सेवा, डेटा एंट्री, वाहन चालक, मॉल गोदाम, सुरक्षा रक्षक, गृहव्यवस्था कर्मचारी आणि रुग्णसेवा अशा विविध क्षेत्रातील रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या। 26 ऑगस्ट रोजी महात्मा गांधी विद्यालय या उपक्रमाला युवक युवतींचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला। कौशल्य प्रशिक्षणासोबत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला। या कार्यक्रमाचे आयोजन युवासेना अंबरनाथ विधानसभा क्षेत्र पदाधिकारी, शिवसेना प्रणित शिवसंचार सेना आणि महाराष्ट्र राज्य निर्माण ऑर्गनायझेशन यांच्या सहकार्याने करण्यात आले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, युवासेनेचे आदित्यसाहेब ठाकरे शिवसेना नेते त्यांच्या नेतृत्वाखाली महाआदित्य रोजगार मेळावा कल्याण लोकसभेतील अंबरनाथ शहरातून येथील युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा रोजगार मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आणि रोजगार आयोजित करत असताना तरुणांना वाव द्यावा किंवा ज्यांना रोजगाराची अपेक्षा आहे रोजगाराला उपलब्ध व्हावा ह्या भावनेतून प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी ह्या रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं। आणि संपूर्ण ह्याच्यामधून म्हणजे एखादा पॅकेजिंगचा मुलं मुली असतील किंवा बँकिंगचे असतील किंवा तुमचे इंजिनियर असतील किंवा वेगळ्या वेगळ्या माध्यमातून असणारे सर्व तरुणांना या ठिकाणी वाव मिळवून देण्याचं काम केलंय। आज या ठिकाणी मी सर्व पदाधिकाऱ्यांनी आम्ही सगळ्या ठिकाणच्या लोकांबरोबर या ठिकाणच्या सर्वांना भेटलो, आम्ही मॅनेजमेंटच्या लोकांना। त्याने कमीत कमी 200 ते 300 लोकांना आज या ठिकाणी रोजगार दिलेला आहे आणि भविष्यात त्याच्यापेक्षाही ते हजाराच्या वर ते कार्यकर्ते या ठिकाणी रोजगार मिळवून देण्याचं काम करतील। आणि अशा आमच्या युवा सेनेचे राज महाडिक आणि त्यांचे सर्व सहकारी, त्या कल्याण लोकसभेचे आमचे शरद पाटील जिल्हा प्रमुख, आणखी आमचे सर्व सहकारी, सहकार्याने इथे चांगली मेहनत घेतली आणि असे भविष्यात चांगली मेहनत घेतील आणि चांगल्या प्रकारे हा रोजगार मेळाव्यातून एक लोकांमध्ये चांगला संदेश जाईल की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे लोकांच्या तरुणांच्या मागे आहे आणि त्यांना न्याय मिळवून देत। विद्यार्थ्यांनी तरुण मुलं आहेत ती आता झेनझीचा पराक्रम तुम्ही पाहिलेलाच आहात, म्हणून विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पुढील भविष्यासाठी जेवढं शिवसेनेकडनं सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य आमचे विद्यार्थी सेना आणि आमचे मुख्य शिवसेना पक्षातील प्रमुख पदाधिकारी त्यांना सहकार्य करतात। गेल्या 10 ते 12 वर्षापासून या देशामध्ये एका ठगा पंतप्रधानाने जी खोटी आश्वासनं दिली होती, एक एवढा कोटी रोजगार देऊ, तेवढा कोटी रोजगार देऊ, प्रत्यक्षात वास्तवात काही ग्राउंड लेवलवरती दिसत नाही। आणि या देशातला जो तरुण जे आहे, जेएनजी आहे, आणि जो त्या तरुणांच्या माध्यमातून जी बेरोजगारी निर्माण झालेली आहे, हे अत्यंत देश एका विचित्र अशा अवस्थेतून जात आहे। जर हाताला रोजगारच नाही तर त्याचं पोटाचं खडकी भरणार कशी, अशा प्रकारची जी परिस्थिती आहे। त्या अनुषंगाने अनेक समाजामधल्या ज्या मागणी होती की आम्हाला रोजगार हवाय, त्या अनुषंगाने जे ह्या आजूबाजूच्या क्षेत्रामधील कारखानदार असतील, औद्योगिक वसाहत ज्या असतील, त्यामध्ये ज्या ठिकाणी नोकऱ्या उपलब्ध आहेत अशा प्रकारच्या आम्ही एक सर्चिंग करून हे इथल्या तरुणांना रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न केला। आणि त्यामध्ये बऱ्यापैकी आम्हाला यश येऊन काही तरुणांना याच ठिकाणी लागलीच त्यांना ऑफर लेटर सुद्धा काही कंपन्यांच्या माध्यमातून दिलेलं आहे। तेच आमच्या कार्याचं सार्थक झालं असं आम्हाला वाटतं। अजून त्यांचा एकूण आकडा आमच्याकडे आला नाही, पण तरी पण जवळपास 450 ते 500 लोकांनी या ठिकाणी इंटरव्ह्यू दिलेला आहे। त्यातून काही लोक सिलेक्ट झालेले आहेत। सिलेक्शन झालेल्या लोकांचा आकडा अजून आमच्यापर्यंत आला नाही, परंतु बऱ्यापैकी या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून इथल्या तरुणांना रोजगार उपलब्ध होईल याची आम्हाला खात्री आहे।